नमस्कार सर्वांना. तेव्हा कागद पुरायचं काम चालू आहे. इकडं सकाळ नाही एवढा पुरलाय बघा. आता जेवाय सुट्टी झाली, जेवण करायचंय. जेवण करून परत इकडं राहिल्याला पुरायचं आहे. पास करायचंय आता. मग जेवाय सुट्टी नाही करायची का आताच? लगेच चुकू आपण त्याला काय दाव फक्त द्या दादा. आणि हो का आपली जनावरांचा कसा आराम मस्त चाललाय का नाही इकडं. तर पावसाने इतकी अपदा होती आणि इतकी चिडचिड होती का नाही. एक तर मोठा रपराप येऊन उघडला ना मग बरं वाटतं. सगळी घरी येऊन बसले ते. आता सगळ्यांची कामांची ठप्प झालेली आहे. ते बघा गोट्यात सगळी बसरीत बसल्यात सगळी. तर चला दाखवते तुम्हाला आपली गाई वेल्यावर. जर्किंग कशाला घालतात पड्यासाठी? ती परत जर्किंग खराब करणार. चिखलाने भरणार खाली म्हणजे वाढायला बसल्यावर जाणार नाही तुमच्या इथं बाहेरला. त्याने उलट घातलंय का सुईच आहे? आता कसं वाढायचं ह्याच्यात कागद? थंडीला भिजतो आता. कुठं गार कुठं लागतंय तेव्हा का मग अशी भिजून आल्यामुळं? तेवढेच बघते एवढ्यात बघताय का? चांगलं बघत तुम्ही काय गाई चित्र झाली ती चप्पल घालायला. आता चप्पल कशाला आणि चिखलात अयो लय लागतोय अगं चिखल. चिखल लय झालाय आहे. पाऊस चांगला झालाय. आताचा सडाका चांगला झालाय. कसरल आता तिघाला जमन का? अन्न वाढावं लागेल. गायन खाल्लं शेण वाढू वडलंच नाही. तिथं ती पसरून गड्यातून पसरून तिथं बांधली असते गाय. कुठं बांधायचं? ती कचरा नसती तिथं इकडं असते. ही कच म्हण. कचरा नाही ती. काय म्हणायचं परत म्हण बर. कचरा अगं कच आहे ती. त्याच्या जागेवर नेमकं ते हिथं कुठं बाय हिथं म्हणलं होतं की कडाने करायचं. हिथं या गाड्या लावल्या तिथं किती खडूकच आहे का नाही. तिथं चांगल्या चढावर राहते ना. त्याला लय तिथंच उरळून देत. अगं आता पावसाने आहे. आज सकाळ धरणं काय पाऊस एवढा होता. चिमचिम होती बारकी. आपली गाय यायला झाली तर कशी का वाढव झालं तुम्हाला मगाशी दाखवलं का नाही मी. बरं लय वेळ झाला उडबस करती. हे इथं पटांगणाला घ्या रे तिला. गाड्याकडे बघलेला कशाचा नाही येत. कशाला वाशी येतोय का? तर गोट्यात ते काय होतं या तिला कोब्यावर ना बसाय बी येई नाही नीट. आणि तिला अडचण पण होती. ती फिरती ना तिथं. झाला का नाही? 1 तास उभा राहून हो का आत्ताशी बसली. किती वेळची उभा राहिली होती. खाली बसतच नव्हती. आणि या पावसाने बघा सकाळ धरणं असलं लावलंय. बुरबुर बुरबुर बुर हो का. जनावरांचा ना लय अपदा होती बघा पावसा पाण्याचा. हो का कसं झालंय सगळं. तेव्हा एवढी कपडे शिवाय आईने एवढं ब्लाऊज दिल्या तरी शिवायला. आणि हो का ह्याच्याबरोबर पैसे पण दिल्या तरी मला म्हणजे पैसे घे पण लगेच शिवून दे. एवढी कपडे इकडे आहे ते अजून. तर कसं असतं म्हणजे आपलं मोकळ्या वेळात का नाही घरी असलं का नाही तरी हो का बसायचं नाही. म्हणजे घरी असलं की आपलं हे काम चालू असतं. हो का आई पैसे देऊन गेली पण माणसानं आईचं पण शिलायचं पैसे घेतात काय. तर आईचं शिलायचं पैसे म्हणजे
काय झालंय माहित आहे का, तर आईचं पैसे आई देत नाही बरं का, पण आज आई म्हणली असू दे तुला पण लागतात म्हणून काका पैसे दिले ते. एका ब्लाऊजची शिलाई दिली मला, 150 रुपये दिल्या ते. तर म्हणजे असू दे पटकन शिवून घे म्हणलं, राहू दे माझी मी शिवती म्हणलं, नको देऊ पैसे पण तरी दिल्यात आहे आता. आणि एवढे कपडे टाकून गेली इथं माझ्या तुशी म्हणजे संध्याकाळपर्यंत शिव. तर ती गाई यायला झाली तुम्हाला आता दाखवलंच की, तर म्हणलं तिच्यावर पण लक्ष राहील, कारण आता मी रानात गेले नाही पेपर वाढायला, म्हणजे मल्चिंग पेपर वाढाय. तर पाऊस पण अजून पण चालू आहे बरं का, पण गायची लय आपदा चालली म्हणून म्हणलं आता घरीच थांबावा, कारण का जोपर्यंत ती गाय मोकळी होत नाही का नाही तोपर्यंत टेन्शनच राहणार आहे. तर म्हणलं तोपर्यंत ब्लाऊज बी बसून बसून तिच्याकडे लक्ष ठेवत ठेवत कट करावा. तर तुम्हाला दाखवते हो का, इथनं स्पष्ट गाय दिसते हो का, मागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते तेव्हा का समोरच अशी बसली, कारण म्हणजे कसं की कळतंय आपल्याला बाबा इथून दिसतंय, त्याच्यामुळं म्हणलं आता बसूच. तर काय करायचं, बाहेर पाऊस चालू आहे, दुसरं तर काय रानात काम करायचं नाही. आता हे गेल्यात बघाय, पण काय माहिती आता ह्यांना बी पेपर वाढा येतोय का नाही. तर म्हणलं आपलं तर एवढं काम करून घ्यावं. आणि हो काय आमची पैसे देऊन गेली. हे ग शिलाईचे पैसे देऊन गेली आहे. हे का एवढी कपडे काढून ठेवले ते, आता एवढी कट करून ठेवायची आणि वर संध्याकाळपर्यंत शिवायच्या. तर गुरं बघत बघत अजून शेण वाढायचं राहिले गायांचं, तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन. आणि हो का पाऊस तर अनेक पण चालू झाला आहे, हो का परत अनेक चालू झाला आहे पाऊस. तर काय ती गायला नाही यायला झालेली हो का, इथं बांधायची होती बाहेर, पण परत पाऊस चालू झालाय. ती बसायची पण नाही खाली वाल्यात, आणि गोट्यात पण तसंच झालंय, किचकिच होती या. तर मग आता तिथंच ठेवली, म्हणलं जाऊ दे बसल इकडं तिकडं. हे का तर जनावर एकदम मोकळी होत नाहीत ना, तर वर टेन्शन राहतं. आता कसं ह्याच्यात आणायचं, आता पावसात जायचं. कासाकडे घ्या आणि मार्द बाहेर. फायनल बघा आपदा झाली, पण आत्ताशी मोकळी झाली. लय उशिरा आपदा चालली होती, आणि ह्या पावसाने एक नको नको करून टाकलंय. पांढरं पांढरं शिपट झालंय. उठा 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 लगेच दादा हान. वाढत झालं, कालवड कसली भारी झाली. पण गायपाशी घ्या, गायपाशी घ्या. काय तिला बाहेरच ही करायला आली नाही, तर पावसाने लय गंमत केली. कालवड लय जोरात आहे, पण कालवड लय खतरनाक आहे. पांढरा आहे ना, नाही व आताशी ती तर किती 4 दिवसात झाले. वाढू चाललं, वाढू लक्ष ठेवून बसली तिच्या, म्हणून तर म्हणलं नाही चला चला लवकर. कशी झाली बघा, मस्त मस्त कालवड झाली का नाही. एकदम तिला आकडून बांध, आकडून बांध. लय हावरी द्या, लय हावरी. चिमूला बहीण आली, मैत्रीण मैत्रीण. अजून पेन ठेवायची का बघा. 2-3 तास चालली होती आपदा, आताची मोकळी झाली.
आत्ता बरं वाटायला लागलं बघा. नाहीतर असं वाटायचं की वासरू बिसरू पोटात आडवं बसलंय फिरलंय का काय. कारण तिची बरेच उशीर अपदा चालली होती. आणि वासरू कसं काय आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांग. हां हां तिथंच आहे, नाही जात कुठं मी. तर कशी भारी झाली का नाही कालवड मस्त वग. तर अपदा लय झाली बघा तिची, लय लय अपदा झाली. आणि कालवड कसलं बाकी फुल टक्क्यातलं टक्केवारी चांगलं मस्त आहे का नाही एकदम. हे पहिलं आपलं. आणखी अजून पेंट तिला. तर आता बघा खायला लागली पेंट चांगली खाती. ह्या पावसाने ना लय बेकारी केली बघा. हो का सारा सकाळ धरणं चालूच आहे. धड मोठा नाही धड बारका नाही, नुसतं कसं येत आहे. तर आमच्या दादाच कसं आहे बरं का, कालवडी झाल्या का नाही म्हणून लय ताप असतो कालवडी सांभाळायचा. त्याला म्हणजे त्यांचं लय निगा करावं लागते ना कालवडांची. त्याच्यामुळे त्याला लय व्हायचं घेतं कालवडी सांभाळायचं. पण दूध पाजावं लागतात ना त्यांना भरपूर. आणि मग ते सुरुवातीला तर 2-4 दिवस लय ताप देतात दूध प्यायला. 2-3 दिवस तर लय ताप देतात बघा. आणि ही आमची चिमू तर ना अजून बी आता 4-5 दिवसात झाली पण लय ताप देते. तर राजूच्या बाळावणी नाही बघा. आणि हो का गाय आता सगळ्या सावकारले ते. आता त्यांचं टायमिंगच होतं आले जवळजवळ 4 वाजतच आले ते. 12 वाजल्यापासून गायची आता चाललेली. आणि आत्ताशी मोकळी झाली. आता ती खाल्लं तिनं. आता भारी झालं बघा. आता टेन्शन गेलं. नाहीतर कसं होतं जत्रा यायला झालं नाही लवकर मोकळं झालं का नाही लय टेन्शन असतं. तर डॉक्टर बोलवायचंच होतं. म्हणलं डॉक्टर बघू थोड्या वेळ वाटलं नाही तर डॉक्टर बोलवू. पण झाली सकृ मस्त झाली. आणि कालवड कशी झाली बघा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसं असतं शेतकऱ्याचं ही आनंद ह्याच्यातच आहे व. जत्रा आपली चांगली असली तंदुरुस्त गाई गेल्यावर त्यांना वासरं झाली कालवडी झाल्या ना आणि चांगली टक्केवारीत झाल्यावर तर मग तर भारीच वाटतं आहे का नाही. बरोबर का नाही. आता टायमिंग ह्यांचं पण झालं. कशा टावका तिला खाईन होतं कधी खाईन होतं त्या का. इकडं आता चालू केली कुट्टी. तर आता कुट्टी करून घ्यायची. कसं होतंय सारखा पाऊस येतोय त्याच्यामुळं वहिनी आणि गौरवदादा आमची गेली कुट्टी करायला. आता उठायला लागलं या चला म्हणलं लगे उठाय बघतोय का नाही. घसरतोय त्याच्या कोप्यावर घसरतोय. आता हे धुवाच लागणार आहे पण आता तिनं खाल्ल्याशिवाय काय धुवून जमणार नाही.